नमस्कार, मी दीपाली रेसिपी सर्वांसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर आजची माझी रेसिपी आहे भुना खिमा। त्यालाच मटन भुना असे म्हटले जाते। तर ही रेसिपी अगदी मस्त चमचमीत आणि अगदी रेस्टॉरंटमध्येही इतकी चविष्ट अशी होणार नाही अशी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा आणि घरच्या घरी आपल्या आहे त्या साहित्यात आपण ही रेसिपी कशी करू शकतो हे मी आज आपल्याला दाखवणार आहे। तर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा। आणि आता मी इथे रेसिपीला सुरुवात करते आहे। त्यासाठी मी घेतलेले आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि पाव किलो खिमा घेतलेला आहे मी। तर हा बकऱ्याचा खिमा आहे। तर आता मी गॅसवर कुकर ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करून मी कांदा भाजून घेते आणि टोमॅटोही जास्त भाजायचं नाही आहे, अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये मटण फक्त शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा नंतर आपण त्याला हे मसाले घालून फ्राय करणार आहोत। तर आता आपल्याला फक्त हे भाजून व्यवस्थित शिजायला ठेवायचं आहे। तर आता त्याच्यामध्येच मी ह्या भाजलेल्या कांदा टोमॅटोत मी हे खिमा घालून हलवून घेते आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक चमचाभर मीठ आणि हळद असं घातलेलं आहे। मिठाचं प्रमाण शक्यतो कमी घालावे, कारण आपण पुन्हा नंतर मसाल्यामध्ये मीठ घालणार आहोत। तर काळजीपूर्वक मिठाचा वापर करावा। तर आता हे मीठ आणि हळद घातल्यानंतर मी हे व्यवस्थित परतून घेते आहे आणि आता मी हे परतून झाल्यानंतर मी याला लगेच झाकण लावणार नाही आहे। तर ह्याच्यावर मी एखादी अशी उथळ अशी प्लेट घेणार आहे। अशी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे, जेणेकरून खालच्या मटणाची जी वाफ आहे ती लागून वरचं पाणी गरम झाल्यानंतर तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। तर आता हे गरम झालेलं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मी कुकरला झाकण लावून शिट्ट्या काढून घेणार आहे। तर आता मी हे पाहू शकता, मी आता कुकरला झाकण लावलेलं आहे आणि जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर आता हे शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। तर येथे मटण थोडंसं म्हणजे पूर्ण शिजलेलं नाही आहे, तर हलकंसं असं म्हणजे नॉर्मली असं थोडंसं कच्चं आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी जे वाटाणे आहेत, हिरवे वाटाणे, हे मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, पण मला आवडतात म्हणून मी हे घालणार आहे। तर आता मी पुन्हा एकदा एक शिट्टी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे। तर आता एक शिट्टी झाल्यानंतर मी पुन्हा एकदा कुकर हे झाकण काढून घेते आहे आणि तुम्ही पाहू शकता आता हे हिरवा मसाला मी वाटून अगदी बारीक वाटलेला नाही आहे। तर असा मसाला कढईमध्ये तेल गरम करून मी एक मिरची आणि जो कांदा घेतलेला होता त्याच्यामध्ये अर्धा कांदा मी आता वापरते आहे आणि कांदा भाजून घेते आहे। त्याच्यानंतर मी हे बारीक चिरलेले टोमॅटो अर्धा मगाशी वापरलेला आहे, तो आता अर्धे वापरून घेते। तर आता मी हे टोमॅटोही घालून व्यवस्थित भाजून घेते आहे। तर हे परतत राहायचं आहे जोपर्यंत हे हलके असे मऊ होत नाही तोपर्यंत। तर हलके असे मऊ झालेले आहे आणि येथे मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर असा मसाला घेतला आहे आणि तो मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि व्यवस्थित आता मी ह्याच्यामध्ये हा वाटलेला जो हिरवा मसाला आहे, हिरवे वाटण, ते ह्याच्यामध्ये घालते आहे आणि व्यवस्थित परतून घेते आहे। तर आता हे उरलेला जो काही मसाला आहे तो व्यवस्थित ह्याच्यामध्ये घालून हे पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तेजपत्ता,
गरम मसाला वापरू शकता, पण मी शक्यतो अख्खा गरम मसाला वापरत नाही, कारण तो जास्त स्पायसी होतो. ते आपण हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण वाढू शकतं, म्हणून मी वापरलेला नाही आहे. तर आता याच्यामध्ये मी हळद 1 चमचा वापरलेली आहे आणि 2 चमचे मी गरम मसाला पावडर आहे ते घातलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठ घालते आहे, कारण मगाशी मी मटणात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे कमी वापरलेलं आहे. तर आता मी 1 चमचा धने पावडर घातलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मसाला मी चांगला भाजून घेतलेला आहे आणि आता त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये मी हा खिमा जो आहे तो घालून व्यवस्थित परतून घेते आहे. तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित हे मिश्रण परतून घेते आहे. खिमा ऑलरेडी शिजलेलाच आहे. तर आता ह्याला मी मिक्स केल्यानंतर झाकून घेणार आहे आणि 5 ते 6 मिनटं अगदी मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहे. तर 5 मिनटानंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे आपला मटण भुना किंवा भुना खिमा ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. अगदी मस्त चमचमीत मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. चपातीसोबत रोटी नान काही तुम्ही घेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीही ट्राय करा. कशी वाटली नक्की कळवा मला कमेंटद्वारे. तर आता इथे मी प्लेटिंग करून घेते आहे. याच्यासोबत मी कांदा लिंबू घेतलेला आहे आणि चपातीसोबत मी हे सर्व करत आहे. तुमच्याकडे रोटी नान काही असेल तर तुम्ही त्यासोबतही घेऊ शकता. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी आवडली किंवा नाही आवडली हेही सांगा मला कमेंटद्वारे. घरच्या घरी आपला हा मस्त चमचमीत खिमा रेडी आहे. भुना खिमा रेसिपी तयार आहे. तर आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.